नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, एक कदम स्वच्छता की ओर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन क्रमांक चार, वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक एक, लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक एक, 1949, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन, जयराम ठाकूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. तर ऑप्शन क्रमांक एक, 746 वॅट होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक दोन, 2020 ते 2025, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक दोन, 7 असणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक तीन, सिक्कीम हे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, मिथेन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक चार, गतिज ऊर्जा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, 1 जुलै, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, लालसिंधी ही कशाची जात आहे? लालसिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, गायीची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक एक, सरदार पटेल यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक दोन, जालियनवाला बाग हत्याकांड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक एक, मोठे आतडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, शंकुपेशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक तीन, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक चार, निळीशी संबंधित होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20वा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नरोजी यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षयसाठी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवॉलिस यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 साली विलीन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 2017च्या रणजी ट्रॉफीची विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन
क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पटिताश्म, ऑप्शन क्रमांक 2 कनाश्म, ऑप्शन क्रमांक 3 ए व बी म्हणजे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कणाश्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी या नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली आहे? जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जय जवान जय जय किसान ची घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे सर्वोच्च शौर्य पदक परमवीर चक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मालिनी या अक्षर गणवृत्तात किती अक्षरे असतात? मालिनी या अक्षर गणवृत्तावर किती अक्षरे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 मुद्दाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 आरोहण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नेमबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वेमनाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक
सरासरी तापमान कक्षात जास्त असते. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मरियाना गर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शक्ती हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या राज्यात सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याची ई अधिगम योजना सुरू केली? कोणत्या राज्य सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यासाठी ई अधिगम योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सुधारक साप्ताहिक डॅश सुधारक साप्ताहिक डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2 आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा. खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 झाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी मूळ संख्या कोणती? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 71 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 25 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1060 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 विशाखापट्टणम हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश जवळ आहे. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश जवळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नेरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022 चे विजेते आहे? कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022 चे विजेते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हसन शेख
मोहम्मद यांची कोणत्या देशाचे पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाची पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोमलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा. खालीलपैकी अभंग म्हणजे काय? खालीलपैकी अभंग म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 एक कार्यरचना प्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 42वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा. भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे? भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्ल पक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे? SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 SRPFचा स्थापना दिवस 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले? 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1942 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कुठे होणार आहे? 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर माणिक सहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली यांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक तेजस एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1950 साली झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कुठे आहे? पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर हे करेक्ट आन्सर होईल.